देव जानता आपुलिये सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातुनिंद्रैः समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्फृति प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देव जानता आपुलिये सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे असू द्या विठ्ठल देव जानता आपुलिये सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापुर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाऱ्या आदी करून सकल संत महंत उपस्थित भाविक माता पिता बंधू भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले मग त्यामध्ये सगळेच आले टाळकरी माळकरी वारकरी गावकरी विनेकरी पहारेकरी तळ्यातून आलेले मळ्यातून आलेले गावागावातून आलेले उभे राहिलेले खाली बसलेले पाय आखडलेले पाय लांबवलेले जांभळ्या देणारे डुकले हाणणारे लांब बसलेले सगळे जवळ येऊन बसा या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या अथक प्रयत्नाने सर्वांच्या असंख्य उपस्थितीने या कार्यक्रमाला ही लाभलेली भव्यता आणि दिव्यता विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो नव्हे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला गणपती उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला वाटतं आजची 7व्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। हे माझं फार मोठं भाग्य आहे। मित्र असं म्हणेल, पूर्वी जन्मी सुकृती थोर केली ते मज आजी फळासी आली। या नियमाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता श्री हरिभक्त परायण कल्याण महाराज पवार कीर्तन सेवा उत्तम महाराज गाडे बाबांची सेवा होती। काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांना येणं शक्य झालं नाही, म्हणून आज खऱ्या अर्थाने आपलं हे गणपती बाप्पा हे स्वयंभू देवस्थान आहे। गणपती बाप्पांचीच इच्छा असेल की तांबडे महाराजांची कीर्तन व्हावी, तांबडे महाराजांची कीर्तन सेवा व्हावी आणि गणपती बाप्पांची सेवा माझ्या हातून घडते, हे माझं फार मोठं भाग्य आहे। मित्र असं म्हणेल, आजच खऱ्या अर्थाने माझं भाग्य उजळले भाग्य आता अवघे चिंता वारळी। का तर या ठिकाणी तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांचं देखील मला दर्शन घडलंय महाराज। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। आज या ठिकाणी फार आनंद वाटतोय आणि मी काय लांबचा नाही, मी संगमनेर तालुक्यातला म्हणजे डिग्रस गावचा आहे, फक्त थोडासा अपरिचित आहे, म्हणून मी तुमच्याच मातीतला आहे, मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहे। आणि मला पण त्या ठिकाणी फार आनंद होते बाबा की आपल्या जन्मभूमीमध्ये ही सेवा करण्यासाठी ही संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली। आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मला तारीख दिल्या गेली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख करू नका, कारण हा अखंड हरिनाम सप्ताह वैयक्तिक कोणाचा नाही आहे। समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी मंडळ असेल, श्री गणेश उत्सव तरुण मित्र मंडळ, या सर्व मंडळांच्या सहकार्याने या सर्व मंडळाच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी आपण करतायत। फार भाग्यवान मंडळी आहात, कारण देवाला आवडणारी भक्ती खऱ्या अर्थाने आपण करतायत। देवाला काय आवडतंय हो? देवाची आवड संतांनी सांगितली, काय सांगितली? देवाला आवडणारी भक्ती आज खऱ्या अर्थाने आपण करतो दिवस। आज जर आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर गणपती बाप्पा समोर कोणते कार्यक्रम केले जातात दादा? आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, गणपती बाप्पांसमोर अनेक प्रकारचे कार्यक्रम केले जातात। नको ते म्हणजे देवाला ते आवडतात का? अजिबात आवडत नाहीये, तरी पण त्या ठिकाणी केल्या जातात, म्हणजे ती आवड आपली असते, देवाची आवड नसते। पण आज खऱ्या अर्थाने आपण गणपती बाप्पांसमोर एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा असा अखंड हरिनाम सप्ताह करतायत आणि देवाला आवडणारी खऱ्या अर्थाने त्यांचं नामस्मरण करतायत। निश्चितच जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख प्राप्त करून आणि तुमच्या जीवनातलं दुःख हरण केल्याशिवाय राहणार नाही, कारण गणपती बाप्पाचं मूळ अधिष्ठान काय आहे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणतंही शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर आपण सर्वात प्रथमतः कोणाची स्थापना करतो? गणपती बाप्पाची। कोणाचंही त्या ठिकाणी नमन कोणाचं केलं जातं? तर गणपती बाप्पांचंच केलं जातं। का? कारण आपलं कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं असं वाटत असेल तर सर्वात प्रथमतः आपल्याला काय करावं लागतं? तर गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते, गणपती बाप्पांनाच नमन करावं लागतं। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचा अगाध असा ग्रंथ समाजाच्या समोर ठेवला, त्यांच्या सर्वांच्या कल्याणार्थ तो ग्रंथ त्या ठिकाणी ठेवला। त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना कोणाचं नमन केलंय? ओम नमो जे आद्या
वेदपती प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना सगळ्यात प्रथमतः गणपती बाप्पांना नमन केले. म्हणजे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर सगळ्यात प्रथमतः आपल्याला गणपती बाप्पांची आराधना पूजा नमन त्या ठिकाणी करावं लागते. कारण गणपती बाप्पाला काय म्हटलंय, सुख करता आणि दुःख हरता. सुख प्राप्त करून देणारी आणि दुःखाचं हरण करणारी देवता कोणती असेल तर ती गणपती बाप्पा आहे महाराज. किंवा गणपती या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. गण अधिक पती, गणांचा जो पती आहे, गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक. समुदायाचा जो मालक आहे त्याला खऱ्या अर्थाने गणपती असं म्हणतात. किंवा गणपती म्हणजे नेमकं काय, तर ज्याचं स्मरण केल्यानंतर बुद्धीला मिळते गती, ज्याचं स्मरण केल्यानंतर बुद्धीला मिळते गती, शुद्ध सात्विक होते मती, देवगण, राक्षसगण, मनुष्यगण या सर्वांचा जो आहे अधिपती त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने गणपती. विठ्ठल विठ्ठल. किंवा आपण रोज आरती म्हणतो. काय म्हणतो आरती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हो, सुख करता आणि दुःख हरता. सुख करता म्हणजे काय, सुखाची प्राप्ती करून देणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पुढचं वाक्य काय आहे, दुःख हरता. दुःख हरता म्हणजे काय, दुःखाचं हरण करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा. त्याच्या पुढचं वाक्य काय आहे रे बाळा, सुख करता दुःख हरता. त्याच्या पुढं काय आहे, वार्ता विघ्नाची. आता याचा काय अर्थ लावायचा, वार्ता विघ्नाची म्हणजे काय, विघ्नाची वार्ता देणारा, याचा सरळ अर्थ आहे. मग आता कळलं का कोणी गणपती बाप्पाची भक्ती. मग आता या वाक्याची, कारण संत वाङ्मय सांगते किंवा व्याकरण सांगते, कधी कधी वाक्याची संगती लावायची जर असेल तर कधी कधी शब्द सोडावे लागतात किंवा शब्द घ्यावे पण लागतात. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, त्याची संगती तुम्ही लावा म्हणजे आरतीचा अर्थ आपल्याला कळेल. वानरास पुच्छ 3, हत्तीस दंत 6, बायकोस लुगडे नाही, घोड्यास शिंगे पहा. लावा या वाक्याची संगती. वानरास पुच्छ 3 याचा सरळ अर्थ सांगतो. वानरास पुच्छ 3, वानराला 3 शेपटी का नाही. बरं, वानरास पुच्छ 3, हत्तीस दंत 6, हत्तीला 6 दाते का. बरं, बायकोस लुगडे नाही, मग ती काय बारदाना गुंडाळी ती का. बरं, घोड्यास शिंगे पहा, घोड्याला शिंग आहे का. मग आता याची संगती कशी लावणार, आता त्याचे रीत सांगून जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वानरास पुच्छ 3 हे वाक्य आहे. मग आता आपल्याला ही वाक्य रचना पूर्ण करायची आहे, वाक्याची संगती लावायची आहे. मी अगोदर काय सांगितलं, वाक्याची संगती जर लावायची असेल तर काय करावं लागतं, कधी कधी शब्द सोडावा लागतो किंवा कधी कधी शब्द घ्यावा लागतो, तेव्हा त्या वाक्याची संगती लागल्या जाते. मग आता वानरास पुच्छ 3 हे वाक्य आहे. मग आता आपल्याला वाक्य रचना पूर्ण करायची आहे. तर मग कशी कराल, वानराला काय आहे बोला. आता हे काय गाठ्यातलंय का, वानराला काय आहे, शेपटी आहे. मग वानरास पुच्छ स्वल्पविराम झाली त्या वाक्याची पूर्ण झाली ना, वाक्याची रचना पूर्ण, वाक्य पूर्ण झालं का. हां, वानरास पुच्छ म्हणजे वानराला शेपटी आहे. त्याच्या पुढचा कोणता शब्द होता, 3 शब्द. आता हा 3 शब्द फेकून द्यायचा का नाही. त्याच्या पुढचं वाक्य काय होतं, हत्तीस दंत 6, हत्तीला 6 दात नाहीये. मग हा 3 शब्द काय करायचा, त्या वाक्यामध्ये ऍड करायचा. मग काय झालं वाक्य, 3 हत्तीस दंत 6. 5G आहे का. 3 हत्तीचे दात किती झाले, 42, 6. लागली संगती या वाक्याची. आता खालचं तुम्ही सोडवा. खालचं वाक्य काय आहे, बायकोस लुगडे नाही, घोड्यास शिंगे पहा. आता रीत तुम्हाला सांगितली, आता पुढचं वाक्य तुम्ही सोडवा.
लावा डोकं. हे बघा, कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? वक्ता आणि श्रोता या दोघांचा संवाद, याचं नाव आहे कीर्तन. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करायचं कीर्तन, त्याला म्हणतात कीर्तन. मग खालच्या वाक्याची संगती तुम्ही लावा, चालवा थोडं डोकं. इथं काय महाराज काय तुमचा लैला आमचा नाही, घाबरायचं कारण नाही. सांगा बरं खालच्या वाक्याची संगती कशी असेल? वरची रीत मी तुम्हाला सांगितली, तशीच रीत खाली वापरा. बायको सुलुगडे नाही घोड्याचं शिंगे पहा. तुम्ही म्हणाल तुम्हाला सांगायला आणलंय ना, मग तुम्ही सांगा. सांगतो मग आता काय. बायको लुगडे स्वल्पविराम. बायकोला कशाची गरज आहे? लुगडे म्हणजे साडीची गरज आहे. बरं, नाही हा शब्द पुढच्या वाक्यात ऍड करा. नाही घोड्याचं शिंगे पहा. घोड्याला शिंग आहे का? सुटलं ना, मग काय पाहता? म्हणजे बरं, आता आणखी एक सांगतो. आता तर सोडवाल की नाही? काय झालं? एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला गेले. लक्षपूर्वक ऐका म्हणजे कीर्तन लक्षात येईल. एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला गेले. किती ब्राह्मण जेवायला गेले? 20. कोणाच्या घरी? ब्राह्मणाच्या. किती ब्राह्मण गेले? 20. बरं, ब्राह्मण 20 ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेले आणि 22 आंघोळीला गेले. ब्राह्मण किती होते? 20 आणि 22 आंघोळीला गेले. हे दोन कुठून वाढले? बरं, 23 आंघोळ करून आले. आता 3 कुठून वाढले? बरं, 19 जेवण करून गेले. आता डायरेक्ट 23. पण सुरुवात सांगा ना. ब्राह्मणाच्या घरी किती ब्राह्मण जेवायला आलते? 20. 22 आंघोळीला गेले. क्या बात आहे. बाबासाठी टाळी वाजवा एकदा. 22 म्हणजे काय? विहीर. पूर्वी विहिरीला काय म्हणतात बाबा? बावडी म्हणतात ना. मग 22 म्हणजे 20 आणि 2 नाही, मग 20च होते ब्राह्मण. पण 22 आंघोळीला गेले म्हणजे विहिरीवर आंघोळीला गेले. बरं, 23 आंघोळ करून आले. 23 म्हणजे 20 आणि 3 नाही, मग ते जे 20 आंघोळीला गेले होते तेच 20 आंघोळ करून आले. बरं, 19 जेवण करून गेले. 19 एकूण 20 जेवण करून गेले. आलं लक्षात? नक्की. मी हे कशासाठी सांगितलं की वाक्याची संगती लावायची जर असेल तर त्याच्यासाठी कधी कधी शब्द सोडावे लागतात किंवा कधी कधी शब्द घ्यावे लागतात. मग अर्थी काय आहे? सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवी म्हणजे काय? उरू न देणारा. मग आरती म्हणताना आपण फक्त आरत्या म्हणतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता उरू न देणारा. पुढे काय आहे मग? पूर्वी प्रेम कृपा जयाची. प्रेम पुरवणारा ज्याची कृपा आहे तो म्हणजे गणपती बाप्पा विठ्ठला. असं हे आपल्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं दैवत आहे. आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणारं आणि दुःखाचं हरण करणारं दैवत कोणतं असेल तर ते म्हणजे गणपती बाप्पा आहे. आज खऱ्या अर्थाने गेल्या 30 वर्षापासून ही अखंड परंपरा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि अशा 30व्या वर्षामध्ये ही मला वाटतं 7व्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी योगायोगाने माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या ठिकाणी सर्व गणेश तरुण मित्र मंडळ असेल आणि विशेषतः मला या ठिकाणी आल्यानंतर कळालं की या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा जास्त सहभाग आहे बाबा, आणि याची गरज आहे महाराज. परमार्थामध्ये तरुण यावे याची फार मोठी गरज आहे. एकदा या सर्व लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. तुमच्यावरच बोलतोय मी. तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. नवे नवे इथं या ठिकाणी तरुणांनी आलं पाहिजे. का आलं पाहिजे त्याच्यासाठी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तरुण आहे जवान. अरे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. अरे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. अरे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि या वारकरी संप्रदायाच्या तत्वाची जो ठेवतो ना दादा जाण, तर त्या महान देशाची निश्चितच एक ना एक दिवस उंच झाल्याशिवाय राहणार नाही मान.
मग या भारत देशाची जर उंच करायची असेल ना दादा मान, तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान. आणि जर शिकवलं गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान, तरच ते म्हातारपणामध्ये ठेवतील तुमचा मान, नाहीतरी करतील तुमची तानातान. आणि ही तानातान होई नाही असं जर वाटत असेल तर परमार्थ आपल्या मुलांना करायला शिकवा. पण शोकांतिका अशी आहे बाबा, पोराचं वय झालं 8, ते वरातीत होतंय तराट, त्याच्यामुळे संस्कृतीची पार लागली वाट, व्यसनांनी पोरं झाले गैराट आणि म्हातारेच पाहायला लागले साईराट. आणि झालं ना सगळं झिंग झिंग झिंगाट. काय पाहता? म्हणून हे झिंगझिंग झिंगाट कुठंतरी थांबावं असं जर वाटत असेल तर आपला धर्म त्या ठिकाणी कुठंतरी जोपासला पाहिजे. आणि तो धर्म टिकवायचा जर असेल तर खऱ्या अर्थाने तरुणांची परमार्थामध्ये फार मोठी गरज आहे. कारण तरुण या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे बाबा. तरुण या शब्दाचा अर्थ काय आहे? कोणत्याही संकटातून जो जातो तरुण त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने तरुण. पण काही गावामध्ये तरुण रोज आणावं लागतात घरी संध्याकाळी धरून. पण आज आपल्या गावातले जे तरुण आहे ना महाराज, त्या सर्व गणेश तरुण मित्र मंडळासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून ही अखंड परंपरा त्या ठिकाणी वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्व आपले ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळे असेल, त्यांनी खऱ्या अर्थाने ही भागवत धर्माची पताका, ही पालखी त्यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते अद्यावत त्या ठिकाणी आपल्या खांद्यावर पेलवत आहे महाराज. म्हणून पुनश्च एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी झालीच पाहिजे. आज खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं भूषण अतिशय सुंदर असे गायनाचार्य मंडळे आहे, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य मंडळे आहे. आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्त परायण गणेश महाराज या ठिकाणी आहेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याच गावाचं भूषण नवले बाबा या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मंडळे असेल, विणेकरी असेल, चोपदार असेल आणि अतिशय गोड असं व्यक्तिमत्व, आपल्या भागाला लाभलेलं गोड असं व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचं कार्य करतात. नव्हे त्यांच्या बाबतीत मी तर असं म्हणेल, आपण जर पुण्याला जर गेला तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय जलद गतीने धावणारे मेट्रो ट्रेन पाहायला मिळेल. अतिशय जलद गतीने धावणारे मेट्रो ट्रेन आपल्याला पुण्याला पाहायला मिळेल. त्याप्रमाणे या संप्रदायामध्ये मृदंगाच्या बाबतीतल्या अशा अनेक मेट्रो ट्रेनपैकी आज एक मृदंगाची मेट्रो ट्रेन आज या ठिकाणी उपस्थित आहे. जगदळे बाबांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मुक्ताईचा, जनाबाईचा वारसा सांगणाऱ्या आमच्या आई या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे यांचं गोड गायन, मृदंगाचार्यांचं अतिशय उत्कृष्ट वादन, वक्त्याचं वक्तृत्व तुमच्या कानावर फिल्टर करून पोचवण्याचे जे कार्य करतात ते आमचे शिष्टमवाले दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आल्यापासून आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी पण एकदा अपेक्षा करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवाच. आणि या सर्व टाळ्या तुमच्यासाठी होत्या महिला वर्ग, कारण तुमच्या एवढा त्याग इथं कोणाचाच नाही. मला सांगा इथं संख्या कोणाचीच असते बाबा? हां, आणि किती मोठा त्याग आहे. कारण तुम्ही बघा 7 वाजल्यापासून लागीर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, या सगळ्या जीवाभावाच्या सिरियल मालिका सोडून तुम्ही इथं उपस्थित झाला. तुमच्या चरणावर आज खऱ्या अर्थाने गेल्या 30 वर्षापासून ही अखंड परंपरा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे ते कल्याण महाराज पवार बाबा, आदरणीय कल्याण महाराज पवार बाबांच्या मार्गदर्शनाने, बाबांच्या आधिपत्याखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही आजची कीर्तनरूपी सेवा, आणि या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या सेवेसाठी, गणपती बाप्पांच्या सेवेसाठी 3 चरणाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आता कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो महाराज. कारण काय होते, कोणाचं जर नाम उल्लेख जर राहिला चुकून तर कधी काळी त्याचा वेगळा परिणाम होतो. या ठिकाणी माझ्या समवेत आलेले चॅनलचं नाव काय? हां, महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर, सत्ता चॅनलचे प्रोप्रायटर आमचे परमस्नेह आदरणीय नवनाथ दादा या ठिकाणी आलेले आहेत. जगदाळे महाराजांसोबत सरही या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचा परिचय नाही आहे, मी तुमच्यासाठी नवीन आहे आणि तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे. कोणाचाही नामोल्लेख त्या ठिकाणी करायचा नाही असं मला सांगितलं, तरी पण एका उखाण्यामध्ये नाव घेतो म्हणजे कोणाला रागरोष राहणार नाही. गणपती बाप्पांच्या चरणावरती फूल वाहतो वाकून,
गणपती बाप्पांच्या चरणावरती फूल वाकून आणि या मंडपामध्ये जेवढे जेवढे आले त्या सगळ्यांचं नाव घेतो या नारदाच्या गादीचा मान राखून. विठाला सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा देवासंबंधाने अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात. पण महाराज, जगद्गुरु तुकोबारांचं हे जे सांगणं आहे ना, हे सांगणं सर्वांकरिता नाहीये. म्हणजे हा जो अभंग आहे किंवा या अभंगातला हा जो बोध आहे, हा बोध तुकोबाराय सर्वांना सांगत नाही. मग कोणाला सांगतात? तर त्याचं थोडक्यात चिंतन करायचं ते असं की महाराज, आपण जर बघितलं तर या जगतामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकाराचे लोक नेहमी पाहायला सापडतात. किंवा भगवान परमात्म्याने सुद्धा ही सृष्टी निर्माण करत असताना 3 प्रकाराचे लोक निर्माण केलेले आहेत. किंवा तुकोबाराय पण म्हटले ना, प्रकार प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. 3 प्रकाराचे लोक आपल्याला नेहमी पाहायला सापडतात. महाराज, या जगतामध्ये एक वर्ग असा आहे, तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. गणपती बाप्पाला मानतही नाही आणि जाणतही नाही. दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग आहे, गणपती बाप्पाला मानतोही आणि गणपती बाप्पांना जाणतोही. आणि तिसऱ्या क्रमांकाचा वर्ग आहे, गणपती बाप्पाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने तो गणपती बाप्पा नेमका कसा आहे तो अजून त्याने जाणलेला नाही. असे हे 3ही वर्ग चांगले नीट लक्षपूर्वक ऐका. आणि कीर्तन झाल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर, घरी गेल्यानंतर, अंथरूण टाकल्यानंतर, अंथरुणावरती पडल्या आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा की या 3ही पैकी आपला नंबर नेमका कोणत्यात आहे बुवा? देवाला मानतही नाही, जाणतही नाही, त्यामध्ये आपण आहोत का देवाला मानतोही आणि जाणतोही त्यामध्ये आपण आहोत का देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने आपण त्याला अजून जाणलेला नाही, त्यामध्ये आपण आहोत? या 3ही पैकी आपला नंबर नेमका कोणत्यामध्ये आहे याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. विठ्ठल हो. पण महाराज, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा या 3घांचा विचार अजिबात करत नाही. कारण पहिला जो वर्ग आहे तो देवाला, गणपती बाप्पाला मानतही नाही, जाणतही नाही. त्याला तुकोबारा देव कसा आहे हे सांगत नाही. का बरं सांगत नाही? कारण ज्याला देवच मान्य नाही त्याला देव मानायची गरजच नाही ना. मला सांगा, महिला वर्ग, ज्या मंगळसूत्र घालण्याची, कुंकू लावण्याची, जोडवे, बांगड्या हे सौभाग्याचं लेण्याची गरज कोणत्या स्त्रीला असते? बोला. ज्या स्त्रीला पती मान्य आहे तिला. पण जिला पतीच मान्य नाही तिला मंगळसूत्र, जोडवेन, बांगड्यान, कुंकू लावायची काही गरज आहे का? तसं ज्या नास्तिकाला गणपती बाप्पा मानायचाच नाही त्याला जाणून घेण्याची काही आवश्यकता आहे का? काहीच आवश्यकता नाही महाराज. आणि तो म्हणजे नास्तिक आहे. जो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही त्याला नास्तिक म्हणतात. आणि बाबा, नास्तिक म्हणजे या जगातला सगळ्यात विषारी प्राणी. या जगाच्या पाठीवर सर्वात विषारी प्राणी कोणता असेल ना तर तो म्हणजे नास्तिक आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज, सगळ्यात विषारी प्राणी तर कोब्रा किंग आहे. काही म्हणतील महाराज विंचू पण काही कमी विषारी नाही. काही म्हणतील गांधीन माशी सुद्धा काही कमी विषारी नाही. कारण ती चावल्यानंतर 5 दिवस काहीच खाल्लं नाही तर डबल ताकद येते. हा, पण महाराज, या सर्वांपेक्षा सगळ्यात जास्त विषारी कोण असेल ना तर तो म्हणजे नास्तिक आहे. कारण सुभाषितकार काय म्हटले? वृश्चिकस्य विषम पुच्छे मक्षिकाया मुखे विषम तक्षकस्य विषम दंते सर्वांगे दुर्जनस्य तत्. अरे, विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, सापाच्या फक्त दातामध्ये विष आहे, गांधीन माशीच्या फक्त तोंडामध्ये विष आहे, पण नास्तिकाच्या अर्थातच दुर्जनाच्या मात्र सर्वांगात विष आहे.
तुका म्हणे विंचाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे या जगाच्या पाठीवर नास्तिक सगळ्यात विषारी प्राणी आहे. नास्तिक या शब्दाची व्याख्याच अशी आहे की स्वतः नास्तिकपणा करून या जगतामध्ये राहतो, वावरतो, तो नास्तिक नाहीये. मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे, पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला जो नास्तिक करतो त्याला खरा जातिवंत नास्तिक असं म्हणतात. कारण तुम्ही बघा, 3 प्रकाराचे लोक मी सांगितले होते, 3 प्रकाराचे. त्याप्रमाणे या जगाच्या पाठीवर नास्तिक म्हणजे नेमकं काय, तर नास्तिक म्हणजे सगळ्यात विषारी प्राणी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या नास्तिकाबद्दल तर फार गोड बोलले. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं? ज्ञानोबाराय म्हणतायत, महिला वर्ग बडबड करू नका, शांततेत बसा, या आणि बसा, फक्त बडबड करू नका. आणि हे बघा, कीर्तनामध्ये जर बडबड जर केली तर त्याचा परिणाम महाराजांनी सांगितलाय. काय होतं? मी तर काहीच म्हटलो नाही, महाराजांनी सांगितलंय, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होवनी येईल जन्मा. हा, मग बघा, जशी मावशी असेल तशी बेटकुळी होणार. मग बडबड करायची असेल तर बिंदास करा. म्हणून कीर्तनामध्ये बडबड करायची असेल, ज्याला बेटकुळीच्या जन्माला जायचं त्याने अवश्य बडबड करा. विठाल विठाल. मी नास्तिक सांगत होतो, नास्तिक या जगातला सगळ्यात विषारी प्राणी ज्ञानोबारायांनी सांगितलं. ज्ञानोबाराय सांगतायत की एखाद्या पर्वतावरून किंवा डोंगरावरून एखादा दगड जर निसटला तर तो बाबा आहे असा खाली येतो का? नाही. काय करतो तो? आपल्याबरोबर दुसऱ्या दगडाला खाली घेऊन येतो. म्हणजे स्वतः तो वरती राहत नाही आणि दुसऱ्यालाही वरती राहू देत नाही. असे बरेच दगड आहे. स्वतः कधी चांगलं करत नाही, दुसऱ्याचं चांगलेलं पाहत नाही. पण महाराज, जीवनामध्ये तुम्हाला नाही ना दुसऱ्याचं कधी चांगलं करता आलं तर कधी चांगलं करू नका, पण दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न मात्र जीवनामध्ये कधीच करू नका महाराज. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, भूल नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. अरे नाही ना दुसऱ्याच्या रस्त्यावरची तुम्हाला फुलं बनता आलं तर नका बनू, पण दुसऱ्याच्या रस्त्यावर काटे मात्र होऊन पडू नका. म्हणून मला सांगायचं काय आहे, तो डोंगरावरून दगड निसटल्यानंतर तो आहे असा खाली येत नाही, आपल्या बरोबर त्यालाही खाली घेऊन येतो. ज्ञानोबाराय बोलले, अंग भारी सुटला धोंडा तो आपण फुटोनी होय खंड खंडा, आड आलिया ते रगडा करी जैसा. अरे स्वतःवरती राहत नाही किंवा स्वतःचे तुकडे झाले तरी चालेल, पण दुसऱ्याचे तुकडे केल्याशिवाय तो राहत नाही. त्याला काय म्हणतात? किंवा आता हे पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये गारांचा पाऊस जर पडला तर जी गार ज्या पिकावर पडते त्या पिकाला ठेवते का? बरं, ती गार तरी राहते का बाबा? म्हणजे स्वतः राहत नाही गार आणि त्या पिकालाही ठेवत नाही. तसा हा नास्तिक स्वतः भक्ती करत नाही आणि दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही. स्वतः आळंदी पंढरीची वारीला जात नाही, दुसरा चालला त्यालाही जाऊ देत नाही. स्वतः माळ घालत नाही आणि दुसऱ्यांनी घातलेली राहू देत नाही. म्हणजे याला काय म्हणतात? नास्तिक. नास्तिक या शब्दाची व्याख्याच मी सांगितली. स्वतः भक्ती करत नाही, दुसऱ्याला भक्ती करू देत नाही. स्वतः गणपतीच्या आरतीला येत नाही, दुसरा चालला त्यालाही येऊ देत नाही. स्वतः वर्गणी देणार नाही आणि दुसरा देत असेल त्याला पण सांगितल्याशिवाय राहणार नाही. याला काय म्हणतात? नास्तिक. नास्तिक म्हणजे सगळ्यात विषारी प्राणी. बरं, तो देवाची भक्ती का करत नाही, तो देवाला का मानत नाही, याचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे त्याचं? चक्षुर्वै सत्यम. जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. त्याचं म्हणणं असं आहे बाबा की ज्या अर्थी तुमचा देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही त्या अर्थी तुमचा देवच नाही. आणि एका दृष्टीने त्याचं बरोबरच ना, कारण देव तो डोळ्याने दिसत नाही म्हटल्यानंतर
आता काही काही ना बरं झालं असेल, ते म्हणा असेल अरे वा आपल्या पॅनलचा महाराज दिसतोय आहे का नाही. पण महाराज मला सांगा, देव ही डोळ्याने दिसण्याची वस्तू आहे का? अरे या चर्मचक्षुने दिसण्याची गोष्ट देव नाहीये. अरे देव जर पाहायचा असेल तर त्याला चर्मचक्षुने नाही दिसणार, तो ज्ञानचक्षुने पाहावं लागेल तेव्हा दिसेल. हो अरे त्याला पाहायचं असेल, ते म्हणतात की ज्या अर्थी तुमचा देव आम्हाला दिसत नाही त्या अर्थी तुमचा देवच नाही. चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही. आता त्याचं जर असं म्हणणं असेल तर माझा एक प्रश्न असा आहे, ज्ञानोबरायांचा प्रश्न आहे अमृत अनुभवातला. ज्ञानोबराय असं म्हणतायत की त्याचा प्रश्न काय आहे, जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. आता मला सांगा, मृगजळ माहिती आहे तुम्हाला? मृगजळ महिला वर्ग, मृगजळ माहिती आहे ना? 2 शिंग असतात ना त्याला, होच म्हणतात. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे जमिनीवरती ज्या झळाया निर्माण होतात त्याला मृगजळ असं म्हणतात. ते पाण्यासारखं दिसते, बरोबर. आपण बघा उन्हाच्या वेळेला त्या झळाया असं हलताना दिसतात, ते मृगजळ. ते आपल्याला डोळ्याने पाण्यासारखं दिसतंय, पण ते पाणी असतंय का? आणि जर ते पाणी असतं तर लोकांनी विहिरी खोदल्या नसत्या, बोर मारून बोर झाले नसते, तिथूनच पाईपलाईन केली असती आणि सगळा एरिया सुजलाम सुफलाम केला असता. पण मृगजळ हे फक्त पाण्यासारखं दिसतंय. ज्ञानोबरायांचा प्रश्न आहे, ज्ञानोबराय म्हणतात शेजारी शेजारी 2 डोंगर आहे, एका डोंगरावरती मृगजळ आहे आणि एका डोंगरावरती मृगजळ नाही. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या डोंगरावरती मृगजळ आहे, ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा कसा? ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा आणि ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर कसा? कोरडाच. वाह क्या बात आहे. अहो तो पण कोरडाच ना. ज्ञानोबराय बोलले मृगजळ जेथन मडे तेथे असे पा कोरडे, मा उमडे जेथे जोडे ओल्हावून शुकाई. अरे तो डोंगर काय ओला आहे का? तो सुद्धा कोरडाच आहे. मग त्याच्या मताचं खंडन केलं ज्ञानोबरायांनी इथं. आता त्याचा दुसरा प्रश्न आहे, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही. आता बाबा मला सांगा, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही का? हो, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाहीच का? तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. मला सांगा, जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला तुम्ही द्या. मला सांगा बाबा, फुलामध्ये सुगंध आहे का? फुलात सुगंध आहे का? आहे. पण तो दिसतोय का? नाही. मग तो नाहीच का? आहे. बरं, उसात गुढी आहे का? पण ती दिसते का? मग ती नाहीच का? आहे. लाकडात अग्नी आहे का? नाही. आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. बोला, तुम्ही बोला. लाकडात अग्नी आहे का? आहे. पण तो दिसतोय का? नाही. मग तो नाहीच का? बरं, दुधात तूप आहे का? आहे. पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? मग पाहायचंय का? मग तसं जगात देव आहे का? आहे. पण तो दिसतोय का? नाही. मग तो नाहीच का? मग पाहायचंय का? मी आणलाय खिशात घालून. अरे फुलातला सुगंध पाहायचा आहे का? नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. अरे नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. खाऊन पहा, उसातली गुढी कळल्याशिवाय राहणार नाही. अरे घर्षण करून पहा, लाकडातला अग्नी कळल्याशिवाय राहणार नाही. अरे मंथन करून पहा, दुधातलं तूप कळल्याशिवाय राहणार नाही. तसं भक्तिरूपी परमार्थरूपी रवी लावून पहा, भगवत भक्ती करून पहा म्हणजे या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही. उगाच झिपड्या वाढून देवच नाही बोंबलत फिरण्यात मजा नाही ना महाराज. सुभाषितकार काय म्हटले? पुष्पे गंधम तिले तैलम काष्टेग्निम पयसा घृतम इक्षौ गुढम तथा देह पश्चात्मानम विवेकतः. विवेकतः या शब्दाखाली अंडरलाईन करा. म्हणजे संत संगतीमध्ये जाऊन विचार करून पहा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही. अरे हे जगत दिसते ना, चित्र विचित्र हे सगळं जगत दिसते ना, मग या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो मानावाच लागतो. कारण मला सांगा, कार्य दिसते मग कारण दिसो अगर ना दिसो ते मानावंच लागते ना. कारण कारणाशिवाय कार्य होऊ शकत
नाही का? असं कधी झालंय का? तुम्ही झोपेतून उठले आणि शेतामध्ये फेरफटका मारायला गेले आणि ढेकळाचं रान होतं, नांगरलेलं वावर होतं, तुम्ही शेतामध्ये फेरफटका मारायला गेले आणि तुमच्या त्या शेतातल्या मातीचे ऑटोमॅटिक गाडगे मडके तयार झाले. असं कधी झालंय का? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या 74 क्रमांकाच्या ओवीमध्ये बोलतात, एरवी तरी भूमी आतोनी स्वयंभ काय घडे या गाडगेयाचे निघती कोंभ परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. अरे गाडगे मडके काय ऑटोमॅटिक तयार होतात का? किंवा त्याच्या पुढच्या ओवीत ज्ञानोबा बोलले, कापसाची पोटी कापडाची होय काय, कापडाची होती पेटी तो वेढी तयाची येथे कापड झाला. किंवा त्याच्याही पुढे ज्ञानोबा बोलले, जरी सोने लेणे होऊनी घडे तरी तयाचे सोने पण न मोडे एर अलंकार हे वरचिलीकडे लेतयाचे निभावे. तुम्ही आता एखादी सोन्याची काम घेऊन गेले सोनाराकडे, आहे का? पण नसू द्या, पण जा घेऊन सोनाराकडे. तिथं गेल्यानंतर सोनार दादाने त्या सोन्याच्या कांबीकडे पाहिलं आणि ऑटोमॅटिक अलंकार तयार झाले. महिला वर्ग काय तयार झाले? अलंकार. कशाचे? सोनं आवडतं का? महिला वर्ग सोनं आवडतं का? नाही आवडत? द्या काढून, चला मी जातो सगळं घेऊन. आणि महाराज त्यांना जेवढं सोनं आवडतंय तेवढं कोणालाच आवडत नाही. किती आवडतंय सोनं माहिती आहे का? आता मला सांगा महिला वर्ग, आता विषय ओघाने आला म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो. मला सांगा, आता कीर्तन झाल्यानंतर अतिशय सुंदर असा महाप्रसाद आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर मंडळाने सर्व गणेश तरुण मित्र मंडळाने पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. त्या लाइटिंगमध्ये तुम्ही घरी जाता जाता तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती घ्याल हो? फक्त महिला वर्ग कोणती मूर्ती घ्याल? कोण म्हणलं रावणाची? रामाची? एक मताने सांगा बरं का, बदलायचं नाही परत. बरं, जे रामाची घेतील त्यांनी टाळी वाजवा आणि जे रावणाची घेतील त्यांनी टाळी वाजवा. हा, म्हणजे एक मत आहे. आता बदलायचं नाही. बरं, आता तुम्ही रामाची मूर्ती घेतली आणि रामाची मूर्ती घेतल्यानंतर आणखीन थोडंसं पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या लाईटच्या प्रकाशाखाली तुम्हाला पुन्हा 2 मूर्त्या सापडल्या. एक होती रामाची आणि एक होती रावणाची. पण आता जी रामाची होती ती होती लोखंडाची आणि जी रावणाची होती ती होती सोन्याची. आता कोणती घ्याल? रामाची? नाही नाही नाही. अहो, मतदानाच्या काळात दादा ज्यांनी 500ची नोट दिली त्यालाच मतदान ठोकणारी मंडळी आपण. हां, अहो तिथं तुम्हीच काय, मी सुद्धा रावणाचीच घेईल, सोन्याची ना कोण सोडील. म्हणजे मला सांगायचं काय आहे की त्या ठिकाणी सोनाराकडे काम घेऊन गेल्यानंतर त्याचे ऑटोमॅटिक अलंकार बनतात का? नाही. जरी सोने लेणे होऊनी घडे तरी तयाचे सोने पण न मोडे येर अलंकार हे वरचिलीकडे लेतयाची निभावे. अरे हे अलंकार दिसतायत ना, मग ते सोनार दादा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. हे कापड दिसतंय ना, मग हे विणणारा जो कोणी असेल तो दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. भिंतीवरती चित्र दिसतंय ना, मग ते चित्रकार दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. त्याप्रमाणे हे चित्र विचित्र संपूर्ण जग आहे ना, या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. जगताम यदिनो करता कुलालेन विना घटहा चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवे तदा. म्हणजे ज्या अर्थी हे जगत दिसतंय ना त्या अर्थी या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. पण नास्तिकवाद्यांना तुम्ही कितीही सांगा, काहीही सांगा आणि कसंही सांगा, त्यांच्यावर परिणाम होत नाही. आणि महाराज ज्यांच्यावर सांगून परिणाम होत नाही अशा नास्तिकांना सांगतही बसू नये, कारण त्याचा उलटा परिणाम होतो बाबा कधी कधी. काय उलटा परिणाम होतो? कारण नास्तिकाला म्हणजे दुर्जनाला म्हणजे मूर्खाला उपदेश चालत नाही. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य फार गोड बोलले, मूर्खाला उपदेश चालत नाही. उपदेशु ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सापाला जर दूध पाजलं तर त्याचं रूपांतर कशात होणार आहे? विषातच होणार आहे. तसं मूर्खाला उपदेश करणं म्हणजे त्याचा उलटा परिणाम होणार आहे. त्याच्या पुढे चाणक्य नीतीमध्ये चाणक्य बोलतायत,
लुब्धानाम याचक शत्रु मूर्खानाम बोधोक रिपुहू जार श्रीनाम पती शत्रु चौरानाम चंद्रमा रिपुहू, हे 4 जण सांगितले चाणक्यांनी. कोणते कोणते? चांदणी रात्र जर असेल तर चोराला ती चांदणी रात्र काय वाटते? वैऱ्याची रात्र वाटते, कारण त्याला त्या दिवशी चोरी करता येत नाही ना. म्हणून चांदणी रात्र चोरांना वैऱ्याची रात्र वाटते. जार कर्म करणाऱ्या स्त्रीला, पाप कर्म करणाऱ्या स्त्रीला आपला स्वतःचा पती शत्रू वाटत असतो. एखाद्या कंजूस माणसाला त्याच्या दारामध्ये आलेला याचक भिकारी तो शत्रू वाटत असतो आणि मूर्खाला उपदेश करणारा हा शत्रू वाटत असतो, कारण तो बोलून चालून काय असतो? मूर्ख असतो. आता मूर्ख कोणाला म्हणतात? काय झालं? 2 जण रस्त्याने चालले होते. समोरचा पाठीमागच्याला म्हटला, शामराव, माझ्या हातामध्ये जी पिशवी आहे ना, त्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू सांगितलं तर त्या पिशवीतले अंडे मी तुला देणार. हा, जे हसले ते 5G होते, जे हसले नाही त्यांना अजून कळालं नाही. बरं, एवढ्यावर थांबला नाही तो. मग तो म्हटला, ते किती आहे हे जर सांगितलं तर ते 8ची 8 तुलाच देणार. बरं, एवढ्यावरही थांबला नाही बाबा. ते कशाचे आहे हे जर सांगितलं तर ती कोंबडी सुद्धा तुलाच देणार. तरी पण ते ऐकणारं जे होतं ते म्हटलं, प्रश्न जरा किचकटच आहे, आता अशांना काय करायचं बाबा? याला काय म्हणतात? मूर्खाला काहीही सांगा, कसंही सांगा, काहीही परिणाम होत नाही, त्याला काही कळत नाही. मूर्खाला उपदेश चालत नाही आणि मूर्खाला उपदेश करतही बसू नाही. मूर्खापासून 10 हात लांब राहू बाबा, कारण त्याचा उलटा परिणाम होत असतो कधी कधी. कसा उलटा परिणाम होतो? एक उदाहरण परंपरेने सांगितलं जातं. काय झालं? एका जंगलामध्ये एक माकड आणि चिमणी एका झाडावरती राहत होते. आता त्या ठिकाणी ती चिमणीने सुंदर असं एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं होतं आणि माकडाने मात्र दादा नुसता टाइमपास केला. खाय जांभळं, खाय बोरं, खाय चिंचा, उन्हाळाभर नुसता टाइमपास केला, ह्या झाडावरून त्या झाडावर. कोणी? माकड. माकडा ते माकडच असतं ना, त्याला उपदेश चालत नाही. महाराज त्या ठिकाणी त्या माकडाने नुसता टाइमपास केला, पण चिमणीने मात्र त्या ठिकाणी आपल्या चुचीने एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि सुरुवातीला बॉल एवढ्या, चेंडू एवढ्या गारा पडल्या बाबा. आता चिमणी मात्र त्या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये आरामात जाऊन बसली, पण माकड मात्र त्या गारांनी चांगलं झोडपलं. मला सांगा, ज्या झाडाला गारेने एकही पान ठेवलं नाही त्या अर्थी त्या माकडाला किती झोडपलं असेल बाबा. थंडीने ते कुडकुड करू लागलं, मरायची वेळ चालू झाली त्याची. त्याला वाटलं आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही. दात त्याची कुडकुड वाजू लागले. थंडीने थोडंसं वातावरण शुद्ध झालं आणि आवाज कशाचा येतोय म्हणून चिमणी आपल्या घरट्याच्या बाहेर येऊन पाहते आणि ती चिमणी त्या वेळेला त्या माकडाची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर चिमणीला त्याची अवस्था पाहवली नाही आणि मग त्या ठिकाणी चिमणी त्या माकडाजवळ गेली. कोणाजवळ? माकडाजवळ गेली आणि माकड दादाला म्हटली, अरे माकड दादा, अरे देवाने तुला माणसासारखं शरीर दिलंय, अरे माणसासारखं शरीर दिलंय, हात दिले, पाय दिले. कबीरदास महाराज म्हणतायत, हाथ है पाव है आदमी जैसी काया, अरे जिसने बुद्धी दी तूने घरटा क्यों नहीं बनाया. चिमणी म्हटली, अरे मला हात नाही, काहीच नाही, मी एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं. आणि बाबा त्या चिमणीचा खरंच घेण्यासारखा गुण आहे. तुम्ही बघा, ती चिमणी घरटं बनवत असताना त्या बाबळीला तिचं घरटं असतं. बरं, ते घरटं बनवल्यानंतर असं खाली नळकांडा असतं तिचं. ते कशासाठी असतं? किती डोकिलिटी असते बाबा त्या चिमणीची. कशासाठी असतं ते खाली? पावसासाठी पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही साप त्या ठिकाणी त्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाही, तिचे पिलं खाऊ शकत नाही. कारण साप वरून आला, त्या घरट्याने आला, पण त्याला खालून वर जायचं म्हटल्यानंतर तो जाऊ शकतो का वर? त्याच्या वजनाने तो खाली पडणार. किती डोकलिटी असेल त्या चिमणीची. बरं, ते घरटं सुद्धा एवढं सुंदर बनवते. कोणता इंजिनियर वापरला आणि कोणतं मटेरियल वापरलं असेल सांगता येत नाही. कितीही सोसाट्याचा वारा सुटू द्या, कितीही गारांचा पाऊस पडू द्या, पण त्या घरट्याला काहीच इजा होत नाही. ते घरटं झोका खेळन पण तुटणार नाही. काय डोकेलिटी असेल त्या चिमणीची. चला, त्या चिमणीने सुंदर असं घरटं त्या ठिकाणी बनवलं आणि आरामात जाऊन बसली, पण माकडाने नुसता टाइमपास केला. आणि मग चिमणी त्या ठिकाणी त्या माकडाला म्हटले, अरे माकड दादा, अरे हाथ है पाव है आदमी जैसी काया, अरे जिस यार ने बुद्धि दी तूने घरटा क्यों नहीं बनाया.
ती म्हटली, अरे माकड दादा, तुला देवाने माणसासारखं शरीर दिलं, एका दिवसामध्ये तू घरटं बांधू शकत होता. तू जर घरटं बांधलं असतं तर तुला सुद्धा निवारा मिळाला असता, माझ्यासारखा निवारा मिळाला असता. पण माकडच ना महाराज, ते माकडाला उपदेश चालत नाही. ते माकड त्या चिमणी जवळ गेलं आणि चिमणीला म्हटलं, कानामागून आली आणि कानामागून आली आणि ती खाट झाली. तुम्हाला चांगलंच पाठ आहे रे. मला शहाणपणा शिकवायला लागली का? एक काना खाली लावली चिमणीच्या, एका फटक्यात चिमणी खाली पडली, नाका तोंडातून रक्त वाहू लागलं आणि चिमणी गतप्राण झाली. बरं माकड तेवढ्यावर थांबलं काय? तेवढ्यावर थांबलं नाही. ते त्या घरट्यापर्यंत गेलं आणि एक एक काडी काढून त्या चिमणीचं घरटं सगळं मोडून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, चिमणीचं हे सांगणं योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. पण ज्याला सांगायचं आहे ते योग्य आहे का? माकड येते. आणि माकड, अशा माकड छापांच्या नादी लागायचं नाही महाराज, कारण त्याचा उलटा परिणाम होतो. मी हे कशासाठी सांगितलं की अशा मूर्खांना, अशा नास्तिकांना जगद्गुरु तुकोबाराय देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही. मग कोणाला सांगतायत? आता पहिल्या क्रमांकाचा वर्ग मी तुम्हाला सांगितला. दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग असा आहे, तो देवाला मानतोही, गणपती बाप्पाला मानतोही आणि गणपती बाप्पाला जाणतोही, त्यालाही तुकोबाराया देव कसा आहे हे सांगत नाही, गणपती बाप्पा कसा आहे हे सांगत नाही. कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीबद्दल परिपूर्ण ज्ञान अगोदरच आहे, त्या व्यक्तीला त्याच गोष्टीबद्दल सांगत राहणं म्हणजे आपला बावळटपणा आहे. कारण एक आचार्य आहे बाबा, 10,000 लोकांचा स्वयंपाक बिनचूकरित्या बनवणारा आचार्य आहे. अतिशय सुंदर असा स्वयंपाक बनवतो, मीठ कमी जास्त नाही, तिखट नाही, गोड नाही, एकदम मापात स्वयंपाक बनवणारा आचार्य आहे. आणि अशा 10,000 माणसांचा स्वयंपाक बनवणाऱ्या आचार्याला एक म्हातारी म्हटली, तुला पिठलं कसं बनवायचं ते सांगते. आता मला सांगा, ज्याला 10,000 लोकांचा स्वयंपाक बिनचूकरित्या बनवता येतो, त्याला पिठलं कसं बनवायची सांगायची गरज आहे का? नाही. जस त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला, ज्या वर्गाला गणपती बाप्पा कसा आहे, तो देव कसा आहे हे सांगायची गरजच नाही ना. कारण त्याने तो देवाला जाणलेला आहे, तो त्याला मानतोही आणि त्याला जाणलेला आहे. नवे त्याला त्याने अगोदर ओळखला आणि मग आपल्या हृदयामध्ये साठवला. ओळखीला हरी आणि साठविला पोटी. त्याला तुकोबाराया देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही. मग सांगतात तरी कोणाला? तर जगद्गुरु तुकोबाराया त्या वर्गाला सांगतायत की बाबा रे, जो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही, त्याला तुकोबाराय देव कसा आहे सांगत नाही. जो मानतोही आणि जाणतोही, त्यालाही तुकोबाराय देव कसा आहे हे सांगत नाही. मग कोणाला सांगतात? तर जो देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने त्याने अजून गणपती बाप्पाला समजून घेतला नाही, त्याला जाणलेलं नाही, त्या वर्गाला तुकोबाराया देव कसा आहे हे सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात.
एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. आणि एक सवय लावून घ्या, या मंडळींनी, या महाराज मंडळींनी कोणतंही प्रमाण गायलं की त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवलीच पाहिजे. त्यांचं गायन आवडलं, यांचं वादन आवडलं, वक्त्याचं एखादं वाक्य आवडलं की त्याच्यासाठी तुम्ही टाळी वाजवलीच पाहिजे. आणि टाळीचा फायदा आहे म्हणून तरी वाजवा. काय फायदा आहे टाळीचा? आता टाळीचा फायदा सांगून जातो. कारण कोणतीही गोष्ट बाबा फायद्याची असेल तरच माणूस, बोला, फायद्याची गोष्ट असेल माणूस करतो. मग फायदा सांगून जातो. प्रामुख्याने 3 फायदे सांगितले जातात टाळीचे. कोणते कोणते? आध्यात्मिक दृष्टीचा फायदा आहे, वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे आणि व्यावहारिक दृष्टीने सुद्धा फायदाच आहे. काय फायदा आहे? आध्यात्मिक दृष्टीने टाळी वाजवण्याचा फायदा असा आहे, महाराज सांगतात, टाळी वाहोनिया विठ्ठल म्हणेन तेने निवारीन भवश्रम, किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची. हा कोणता फायदा? हा टाळीचा. पण कोणता फायदा? आध्यात्मिक दृष्टीचा फायदा. आता वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातावरती ॲक्युपंक्चरचे बटन्स आहेत. आपण हातावर हात प्रेस केले की ते बटन प्रेस होतात, ते दबले जातात आणि दाबल्यानंतर आपल्या शिरा, धमन्या, नसा मोकळ्या वाहतात, अटॅक येत नाही. बघा फायद्याची गोष्ट कशी कळते. मी म्हणलो का वाजवा टाळी? नाही, पण कशा वाजल्या का नाही, अटॅकला किती घाबरतात वो लोक. हा कोणता फायदा? वैज्ञानिक. आणि तिसरा फायदा आहे कोणता? व्यावहारिक. काय फायदा आहे? तुम्ही जर जोरात टाळी वाजवली आणि जर आपल्या शेजारचं एखादं डुकल्या खात असेल तिथे खडबडून जागा होईल. हा कोणता फायदा? व्यावहारिक दृष्टीचा. म्हणजे टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहे म्हणून टाळी वाजवा. आणि इथं येऊन जर तुम्ही जर टाळीची टाळाटाळ जर केली ना महाराज, तर सांगून जातो, टाळीची जर टाळाटाळ जर केली, जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, मग त्यास उद्या सकाळी यम कवटाळी. इति तांबडे महाराज वाच. हे काय गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं आहे. म्हणून टाळीची टाळाटाळ करू नका. आणि एवढं सांगूनही जर नाही ना ऐकले बाबा, आणखीन सांगतो, जर तुम्ही इथं येऊन जर टाळीची नाही टाळी वाजवली तर पुढचा जन्म स्पेशल तुम्हाला टाळी वाजवण्यासाठीच मिळणार. मग तुम्ही फक्त टाळ्याच वाजवणार, मग कीर्तनात नाही, मग बाजारात विठाला विठाला. चला, देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी. जगद्गुरु तुकोबराया सर्वांना देव कसा आहे हे सांगत नाही. मग कोणाला सांगतात तुकोबराया देव कसा आहे? तर जो देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने देवाला ज्याने अजून जाणलेला नाही त्याला तुकोबराया देव कसा आहे हे सांगतात. मग देव कसा आहे? हो, जाणता आहे. जाणता म्हणजे काय? बोला, जाणता म्हणजे काय? ज्याला सगळं काही कळतंय. जाणता म्हणजे या जगतामध्ये काय काय चालतंय, कसं कसं चालतंय, कुठं कुठं चालतंय, हे सगळं त्याला कळतंय. बरं, सांगितल्यानंतर कळल यात नवल नाही, मग न सांगता कळतंय. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. त्याला परिहार द्यायची गरज नाही, त्याला सगळं काही कळतंय. आता तुमचा आमचा देवाच्या बाबतीत फार मोठा गैरसमज झालाय महाराज. गैरसमज म्हणजे काय? म्हणजे जसा देव आहे तसा आपण त्याला अजून ओळखलेला नाही, आणि जसा देव नाही तसाच आपण त्याला समजून बसणे, इसको कहते हैं गैरसमज. देवाच्या बाबतीत तुमचा आमचा सगळ्यांचा गैरसमज झालाय. काय गैरसमज झालाय? आता मला सांगा. आता अतिशय आपलं पवित्र असं देवस्थान आहे, स्वयंभू गणेश मूर्ती या ठिकाणी आहे. गणपती बाप्पांचे जवळजवळ 4-5-6 दिवसापासून अतिशय सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचं हे आरती असेल, भजन असेल, कीर्तन असेल, अतिशय सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतायत. प्रत्येकजण आपल्या मळ्यातला, आपल्या वाडीतला प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतो. पण काही हौशे गौशे नवशे असतात, त्याच्यातला आणखी एक जण येतो. तो घरून निघाल्यानंतर त्याला असतं बिडीचं व्यसन. तो घरून निघाल्यानंतर बिडी पेटून येतो. इथं आल्यानंतर त्याला वाटतं बिडी तर भरपूर मोठी लांब राहिली, आता बिडी फेकून द्यावी तर वायाला जाते.
आणि नाही फेकून द्यावी तर दर्शन राहतंय. मग आता काय करायचं? तो मधला शॉर्टकट मार्ग काढतो. काय करतो बाबा? तो बिडी फेकून देत नाही. आणि बिडीचं एक शास्त्र आहे महाराज. बिडी पाठीमागच्या दोऱ्याला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत बिडीची किंमत वसूल होत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, मी जाणून घेतले दुसऱ्याकडून, बिडी घेणाऱ्याकडून. असं काही गैरसमज करू नका. महाराज त्या ठिकाणी त्याला वाटलं बिडी फेकून द्यावी तर वायाला जाते. मग त्याने मधला शॉर्टकट असा काढला, तो गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आला आणि ती जी हातातली बिडी होती ना ती अशी पाठीमागं धरली आणि मग म्हटला, गणपती बाप्पा मोरया तरी म्हणा तुम्ही, असं तो म्हटला. आता त्याचा गैरसमज तुमच्या लक्षात आला का? त्याला काय वाटलं की गणपती बाप्पाला माझी समोरची बॉडी दिसली पण पाठीमागची बिडी कुठं दिसली. आता गणपती बाप्पाला काय मोतीबिंदू झालाय का? कारण गणपती बाप्पाचे डोळे कसे हो, कसे आहे डोळे? बारीक आहे. बारीक कशासाठी आहे? तीक्ष्ण नजर, आपल्या भक्तावर तीक्ष्ण नजर. कारण बारीक डोळे कोणाचे असतात? ज्याची दूरदृष्टी असते, तीक्ष्ण नजर असते. आणि महाराज गणपती बाप्पांचं स्वरूप कसं आहे हो? गणपती बाप्पांचं वाखाणण्यासारखं स्वरूप आहे का? इतर देवतांचं स्वरूप बघा किती सुंदर स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे की नाही? अतिशय मनमोहक, लावण्य, सुंदर बाकीच्या देवतांचं स्वरूप आहे. पण गणपती बाप्पाचं स्वरूप आहे का वाखाणण्याजोगं? मला सांगा. कान केवढे गणपती बाप्पाचे? भले सुपा एवढे काने. बरं नाक केवढे? भलं लांबे. बरं दात केवढे? बरं पोट केवढे आहे? का गणपतीचा आकार आहे का आपल्या दृष्टीने? म्हणजे वाखाणण्यासारखं स्वरूप आहे का गणपती बाप्पाचं? पण गणपती बाप्पाने ते स्वरूप का धारण केलंय? तर गणपती बाप्पांनी त्यांच्या अवयवामधून त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिलाय, शुभ संदेश दिलाय. आता मला सांगा, गणपती बाप्पांचे कान कशासारखे आहे मावशी? सुपासारखे आहे. सुपाचा गुणधर्म काय आहे मग? सूप काय करतं? कशासाठी सूप? आताच्या नवीन मुलींना सूप माहिती नाही. त्या म्हणतील वाढदिवस सूप. हे सूप माहीत, त्यांना एकच सूप माहिती आहे, हॉटेलमध्ये गेल्यावर प्यायचं आहे का नाही? हां. आता मला सांगा मावशी, सूपाचा गुणधर्म काय आहे? तुम्ही सूप काय करता? सुपाने दळण करता, बरोबर? बरं, दळण करत असताना, त्या सुपामध्ये दळण करत असताना सूप काय करतंय? जे सार आहे, जे धान्य आहे ते आपल्या जवळ ठेवते आणि जे भुसकट आहे, ते जे आसार आहे ते लुटून देते. हा सुपाचा गुणधर्म आहे. मग गणपती बाप्पांनी आपल्या कानाद्वारे त्या ठिकाणी आपल्याला शुभ संदेश दिलेला आहे की तुम्ही एवढ्या हलक्या कानाचे राहू नका, मोठ्या कानाचे व्हा. मोठ्या कानाचे म्हणजे आकाराने नाही बरं का, विचाराने मोठ्या कानाचे व्हा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणी कितीही वाईट बोलू द्या, कसंही बोलू द्या, काहीही बोलू द्या, ते ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. म्हणून मोठ्या कानाचे व्हा. बरं, पोट कसं आहे गणपती बाप्पाचं? मोठं आहे. पोट कशासाठी मोठं आहे? की कोणी काहीही बोललं, कितीही निंदा नालस्ती केली तरी पण ते ऐकून पोटामध्ये साठवून ठेवा. महाराज गणपती बाप्पाने हे शुभ संदेश आपल्याला दिलेले आहे. आता काय झालं, गणपती बाप्पांचा हा प्रेड होता. एक जण गणपती बाप्पांच्या मूर्ती खरेदी करण्याकरता गेला. त्याला गणपती बसवायचा होता म्हणून तो गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करण्याकरता गेला. आता त्या ठिकाणी भरपूर गणपती बाप्पांच्या मूर्त्या होत्या, पण 3 मूर्त्या, हे जसे बॉक्स समोर ठेवले ना, अशा 3 मूर्त्या शेजारी शेजारी ठेवलेल्या होत्या. आकाराने सारख्याच होत्या, उंचीने सारख्याच होत्या, वजनाने सुद्धा सारख्याच होत्या. एक जण तिथे गेला आणि त्याने विचारलं, त्याने बघितलं प्रत्येक गणपतीच्या हाताला बिल्ला लावलेला होता आणि त्याची किंमत लिहिलेली होती. एका गणपतीच्या मूर्तीची किंमत होती 5051 रुपये, दुसऱ्या मूर्तीची किंमत होती 2051 रुपये आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत होती 551 रुपये. आता मूर्त्या सारख्याच आहे, आकारानेही सारख्या आहे, उंचीनेही सारख्या आहे आणि वजनाने सुद्धा सारख्याच आहे. तो जरा इंजिनियर डोक्याचा होता, त्याने बारीक निरीक्षण केलं, असं का असावं? मूर्त्या तर सारख्याच आहे, मग किंमत त्या ठिकाणी का भिन्न भिन्न आहे? आणि मग त्याने थोडंसं बारीक निरीक्षण केलं, कारण इंजिनियरचं डोकं असतं त्याने जरा थोडंसं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर त्या गणपती बाप्पाच्या कानातून बघितलं तर एक छिद्र दिसलं. आणि मग त्याने शेजारी एक सळई म्हणजे गजाचा तुकडा पडलेला होता, त्याने तो गजाचा तुकडा घेतला आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये टाकला.
कोणत्या गणपती बाप्पाच्या? 551 रुपयाची जी किंमत ज्या मूर्तीची होती त्या गणपती बाप्पाच्या कानामध्ये टाकला. इकडून टाकल्यानंतर तो गज इकडून निघला. कोणत्या मूर्तीचा? 551. आता दुसऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ तो गेला आणि पुन्हा एक गज घेतला. त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या कानामध्ये टाकल्यानंतर तो गज तोंडातून बाहेर निघाला. कोणत्या मूर्तीचा? 2051 रुपयाच्या मूर्तीच्या. तिसऱ्या गणपती बाप्पा जवळ गेल्यानंतर पुन्हा गज घेतला, कानातून टाकला, तो डायरेक्ट पोटामध्ये जाऊन पडला. कोणत्या मूर्तीचा? 5051 रुपयाच्या मूर्तीच्या पोटामध्ये जाऊन पडला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अशी भिन्नता नेमका काय असेल? मूर्त्या तर सारख्याच आहे, उंचीला सारख्या आहे, वजनाला सारख्या आहे, पण ही किमतीत भिन्नता का असावी? आणि मग त्याने त्या ठिकाणी गणपती बाप्पाने आम्हाला हा शुभ संदेश दिलेला आहे. आपल्याला दृष्टांत तिथं थांबवायचा आहे. फक्त यातून आपल्याला काय घ्यायचं आहे की 5051 सगळ्यात जास्त किंमत कोणत्या मूर्तीची आहे? 5051 रुपये कोणत्या मूर्तीची किंमत आहे? ज्या मूर्तीच्या कानातून गज खाली पडला. कुठं पडला? पोटामध्ये पडला. मग समाजामध्ये असे 3 प्रकाराचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक असे आहेत की या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून देतात. असे हे लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे लोक दुसरा क्रमांक असा आहे, या कानाने ऐकतात आणि या तोंडाने मीठ मिरची लावून वागतात. असेही लोक आहे. पण किंमत समाजामध्ये कोणाची असते? कानातून टाकल्यानंतर पोटामध्ये जो साठवून ठेवतो त्याची जगामध्ये किंमत जास्त आहे. त्या मूर्तीची किंमत सगळ्यात जास्त होती. ही लौकिकदृष्ट्या ती किंमत सोडून द्या, पण गणपती बाप्पांचा हा संदेश आहे की जीवनामध्ये तुम्हाला सुद्धा किंमत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जेव्हा कानाने ऐकाल आणि पोटामध्ये साठवून ठेवाल तेव्हा समाजामध्ये तुमच्या सुद्धा जीवनाला फार मोठी किंमत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही संदेश गणपती बाप्पाने दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मला हे सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी देवाला कसा समजलाय? संकोचित स्वरूपाचा, मूर्तीपुरता, मंदिरापुरता, बस. याच्या व्यतिरिक्त आपण देवाला मानत नाही. पण गणपती बाप्पा नवे भगवान परमात्मा फक्त मूर्तीतच आहे का? नाही. मंदिरातच आहे का? अरे तो कुठे नाहीये? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. हो, अरे तो कुठे नाहीये? सर्व घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाश, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सुखाचा आरामू, किंवा देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. अरे तो कुठे नाहीये? अरे त्या गवळणी तर म्हटल्या आम्ही पायच ठेवावा कुठं हेच कळत नाही, कारण जिथं पाय ठेवावा तिथं तोच आहे. वा, फार चाणक्य मंडळी आहे बरं का. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा. अरे
पाय ठेवावा तिथं तो परमात्मा आहे. नेमका पाय ठेवावा कुठं हेच कळत नाही असं त्या गवळणी म्हणतात. म्हणजे तो चराचरामध्ये सर्व ठिकाणी घटाघटामध्ये तो परमात्मा व्यापून आहे. म्हणजे तो देव जाणता आहे. देव जाणता आणि आपुली सत्ता एकाएकी सगळ्या सृष्टीवर त्याची सत्ता आहे. आणि देवाची सत्ता प्रामुख्याने 3 प्रकाराने सांगितल्या जाते. कोणत्या कोणत्या? सर्व देवावर सत्ता त्याचीच आहे, जीवावर सत्ता त्याचीच आहे आणि जडावर सुद्धा सत्ता त्याचीच आहे. देवावर सत्ता कोणाची आहे? स्वतः भगवान परमात्मा काय म्हटले? ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातले शब्द आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सूर्य कोण आहे? देव आहे. मग तो सूर्य उगवतो मावळतो, ही सत्ता कोणाची आहे? देवाची आहे. म्हणजे देवावर त्याची सत्ता आहे, जीवावर सुद्धा त्याची सत्ता आहे. कारण महाराजांचा प्रश्न आहे, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरी विन. महाराजांनी प्रश्न केला ना, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय? तर त्याच्याच सत्तेने चालतंय. बरं, देवावर सत्ता त्याची आहे, जीवावर सत्ता त्याची आहे, जडावर सुद्धा त्याची सत्ता आहे. ज्ञानोबाराय म्हटले, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, ही आज्ञा माझी. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा आहे महाराज. कारण तुम्ही बघा, पर्वताला सांगितले अजिबात जागा सोडायची नाही, म्हणून डोंगर जागा सोडत नाही. तेव्हापासून डोंगर जागा सोडत नाही. पण जर डोंगराने ठरवलं, आता तांबडे महाराज डिग्रसवरून आलाय, आता मी तिकडून आलोय, पण आता डिग्रसचा आहे म्हणून मी डिग्रसवरून आलोय. मग आमच्या डिग्रसच्या डोंगराने ठरवलं, आपल्या डोंगरातला आपल्या मातीतला महाराज आपल्या गणेशवाडीमध्ये आलाय, मग आपणही आपल्या सोयऱ्याला भेटायला जावा गणेशवाडीच्या डोंगराला. म्हणून आमचा डिग्रसचा डोंगर निघाला तुमच्या गणेशवाडीच्या डोंगराला भेटायला. आपलं मध्ये काय होईल? वांग्यासारखं भरीत होईल. काय होणार आहे? पण जागा सोडत नाही. ही आज्ञा कोणाची? त्या परमात्म्याची आहे. म्हणजे देवाची 3 प्रकाराने हे सांगितल्या, सत्ता सांगितल्या जाते. आपुली सत्ता एकाएकी. आणि मग तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराया, अरे आपलं घर चालवायचं असेल तर त्या ठिकाणी घरातला करता माणूस कसा लागतो? चतुर लागतो. अरे साधं 4 माणसाचं घर चालवायचं असेल तर घरातला माणूस चतुर लागतो. गाव चालवायचं असेल तर सरपंच चतुर लागतो. तालुका चालवायचा असेल तर आमदार चतुर लागतो. जिल्हा चालवायचा असेल तर खासदार चतुर लागतो. राज्य चालवायचं असेल तर मुख्यमंत्री चतुर लागतो. देश चालवायचा असेल तर पंतप्रधान चतुर लागतो. मग हे सगळं जग चालवायचं असेल, तो जग चालवणारा तुमचा देव एवढा चतुर आहे का? महाराज म्हटले, तोच तर एकमेव चतुर आहे. अभंगाचं दुसरं एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा, कारण त्याने आठवण करून दिली पहिली. याला म्हणतात बुद्धी. येतो का माझ्यासोबत? नको. महाराजांच्या संस्थेत जा बरं का. आणि महाराज आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतंय,
श्री हरिभक्तपरायण आमचे परमस्नेह आदरणीय जगदाळे महाराज त्यांनी त्या ठिकाणी असे विद्यार्थी घडवत आहेत त्या ठिकाणी, आणि त्याची फार मोठी गरज आहे महाराज. कारण तुमच्या खिशामध्ये किती करोडो रुपये आहे याला जीवनामध्ये काहीच किंमत नाही महाराज. तुमचे मुलं संस्काराने, तुमचे मुलं संस्कृतीने किती युक्त आहे याला जीवनामध्ये फार मोठी किंमत आहे. आणि एक लक्षात ठेवा महाराज, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती कमवा. काय? एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती कमवा, पण ती संपत्ती कमवत असताना आपल्या संततीला संस्कृतीची, संस्काराची जोड द्यायला मात्र जीवनात कधी विसरू नका. कारण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या संततीला संस्काराची आणि संस्कृतीची जोड जर नाही दिली, तर तुम्ही तुमच्या जीवनात कमवलेली संपत्ती आपली संतती लवकर संपवते. पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या संततीकरता, आपल्या संततीला जर संस्काराची आणि संस्कृतीची जर जोड दिली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये जेवढी काही संपत्ती कमवलेली आहे ती सर्वच्या सर्व संपत्ती आपली संतती टिकवते, नाहीतर ती संपत्ती संपवते. हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून मुलांना फार शिक्षणाने समृद्ध करा, हो, त्याच्यामध्ये दुमत नाही आहे, पण शिक्षणाबरोबर संस्काराने सुद्धा समृद्ध केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने जगदाळे महाराज 50-100 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचं कार्य करतात, आणि ही आपल्या जीवनामधली फार मोठी शिदोरी आहे महाराज. म्हणजे शिक्षण तर चालूच आहे, पण त्याच्याबरोबर संस्कार त्या ठिकाणी दिले जातात. आणि सुसंस्कारिक आपला हिंदू महाराष्ट्र त्या ठिकाणी कसा आहे? साधू संतांची भूमी आहे. आणि आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल, संप्रदाय जर टिकवायचा असेल, तर याची फार मोठी गरज आहे. आपण फार भाग्यवान आहेत की या ठिकाणी महाराज त्या मुलांना घेऊन येत आहेत. नाहीतर महाराज अशी फार शोकांतिका अशी आहे की महाराज बापच त्या ठिकाणी, म्हणजे पोरग मंदिरात भजन करी आणि बाप वाढ्याला माशी धरी, अशी पण परिस्थिती आहे. पण आज तुम्ही फार मोठे भाग्यवान आहात. तुम्ही स्वतः आलेच, पण आपल्या मुलांना सुद्धा या ठिकाणी घेऊन आले. एकदा जोरदार टाळी यांच्या आणि पालकांसाठी सुद्धा वाजवा. विठाला विठ्ठल. देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. एक चरणाचा भाव झालाय. अजून किती चरण राहिले बाबा? 2 राहिले, आणि आपली वेळ तर संपली. मग आता एका चरणाला 2 तास गेले. मग आता 2 चरणाला बरोबर तांबडं फुटते. आणि बुवाचं आडनाव काय आहे? आता काही बाबा माझं आडनाव ऐकून आले असणारे ते म्हणत असतील की ज्या अर्थी बुवाचं आडनाव तांबडे आहे त्या अर्थी बुवा सुद्धा तांबडाच असेल, पण चांगला पाहून घ्या. आता हे आडनाव आहे महाराज, हे काय कोणी कुठं आणायला गेलं नाही. असे प्रत्येकाचे आता वेगळे अनेक आडनाव असतात. बरं, हे काय आडनाव कोणी आणायला गेलं का कुठं? नाही. आता मी तुम्हाला आपल्या शरीरावर किती आडनावं सांगू का? मग असं म्हणा ना. हे बघा, शेंडीला हात लावला, काय झाले? शेंडे पाटील. सगळीकडून बाजरी, मधी पडाक टकले पाटील. बरं, केस वाढले, केसाळे पाटील किंवा केस भट पाटील. बरं, केस वाढले म्हणून टोपी घातली, टोपे पाटील. बरं, टोपी वाऱ्याने उडून गेली, गोरखे पाटील. खाली आले कपाळे पाटील, काही कपाळ मोक्षे. खाली आले डोळे पाटील, डोळ्यांची स्वच्छताच नाही, चिपडे पाटील. शायनिंग केली आंधळे पाटील. खाली आले नाकाडे पाटील, आतमध्ये गेले शबडे पाटील. मटेरियल वाढलं मेकडे पाटील. खाली आले मिसाळे पाटील, थोडं खाली आले वाटाळे पाटील. आतमध्ये गेले जिव्हाळे पाटील, थोडं बाहेर आले दाते पाटील. 32 सभासद उठून गेले बोचरे पाटील. थोडं खाली आले दाभाडे पाटील, काही तर दाभाड फोडे, काही दाभाड मोडे, है का नाही? बरं, एवढ्यावर थांबले नाही. खाली आले माने, काही मान मोडे, काही मान कापे, कोपरे ढोपरे दंडवते नखुडे, एक गोटे ऊत आला. एवढ्यावर थांबले नाही. खाली आले पोटे, काही पोट फाडे, काही पोट भाजे, मांडे पोटरे गुडघे नखुडे, ऊत आला. बरं, एवढ्यावर पण थांबले नाही. जनावरं सुद्धा सोडले नाही दादा. कुणी लांडगे, कुणी कोल्हे, चिमणे, कावळे, वाघ. आणि वाघमारे हा सगळ्यांचा बॉस. वाघमारे हा सगळ्यांचा बॉस. बरं, एवढ्यावरही थांबले नाही. मग भाजीपाला सुद्धा सोडला नाही. कुणी काकडे,
कुणी भोपळे, कुणी डांगरे, कुणी गाजरे, रताळे, सांगा तुम्ही. हा, कोथंबिरे, लसणे, अजून काकडे, मुळे, अजून हा काकडे झालं ना, डबल घेतो का? बरं, एवढ्यावर थांबले नाही, मग किचन सुद्धा सोडला नाही. किचनमध्ये आले कुणी हंडे, कुणी तांबे, कुणी चमचे, कुणी वगराळे, आता हे कुणी उखळे, कुणी मुसळे. आता एवढे दोनच राहिले बाबा. हा, ते सुद्धा येतील काल. आता हे तुमचे आमचे आडनाव आहे महाराज. तुम्ही महाराज, तुम्ही मारवाडी समाजाचे आडनाव बघा, काय नाव असतात नवनाथ दादा. देहानी, मालपानी, मालपण पाणी पण त्यांच्याकडंच. आपण मिळलो वजे भाऊ. पण महाराज कितीही आडनावाचे असू द्या, कितीही जातीचे असू द्या, कितीही धर्माचे असू द्या, पण या मंडपामध्ये आल्यानंतर, नवे नवे या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एकच जात शिल्लक राहते. आणि ती जात कोणती असेल तर ती वारकरी हीच एकमेव जात शिल्लक राहते. अरे ज्ञानोबाराय म्हटले, हे खैराचं लाकूड, हे बाबळीचं लाकूड, हे शौरीचं लाकूड, हे येड्या बाबळीचं लाकूड, या लाकडांच्या जाती कुठपर्यंत असतात हो? जोपर्यंत आग्नीच्या संबंधात येत नाही तोपर्यंत. का खैरे चंदन काष्टे, हे तव विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी. अरे जोपर्यंत या लाकडं अग्नीमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांच्या जाती राहतात. पण एकदा का अग्नीमध्ये आले रे आले की त्यांची एकच जात शिल्लक राहते, ती म्हणजे राख. त्याप्रमाणे हे मराठा, हे मुस्लिम, हे भिल्ल, हे कोळी, हे चांभार, हे धनगर, या माणसांच्या जाती कुठपर्यंत? जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का वारकरी संप्रदायामध्ये आले रे आले की त्यांची एकच जात शिल्लक राहते. आणि ती जात कोणती असेल तर ती जात म्हणजे वारकरी हीच एकमेव जात शिल्लक राहते महाराज, हीच एकमेव जात शिल्लक राहते. आणि दादा, या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाही महाराज. अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा यासारखे श्रेष्ठ ग्रंथ नाहीये. राम, कृष्ण, हरी या मंत्रापेक्षा कोणताच मंत्र श्रेष्ठ नाहीये. मग वारकरी हा आहे पंथ, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा आहे ग्रंथ, ज्ञानोबा तुकोबाराया आहे संत. आणि अशा ज्ञानोबा तुकोबारायांचेच नाही तर सकल वारकरी संप्रदायाचं कुळदैवत आहे रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत. विठाला विठाल विठाल. एक चरणाचा भाव झालाय, दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. पण आता अगदी थोडक्या वेळामध्ये आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा. आणि ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत, आता तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही घेतलाय अभंग आणि गणपती बाप्पाचं वर्णन करतायत. देव तिथून एकच आहे बरं का. तुका म्हणे शोधुनी पाहे आणि विठ्ठल गणपती दुजा नोहे. विठ्ठल आणि गणपती वेगळा नाही. हात सरळ, सगळ्यांनी हात उंच करा. आणि ज्यांना हात असेल त्यांनीच करा. जे घरी ठेवून आले ते अजिबात हात वर करू नका. हां, असेच हात राहू द्या. मी येतो चहा घेऊन तोवर. आणि हे बघा, जर कुचराई जर केली तर मला सांगा, आता पाठीमागे कोणता रोग येऊन गेला दादा? कोणता? कोरोना. मग कोरोनामध्ये काय काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या जवळचे चांगले पैलवान गेले, नेले की नाही? मग विघ्नहर्ता देवताच्या समोर तुम्ही आहे. मग त्याला चतुराई दाखवू नका, कारण तोच सगळ्या चतुरांचा बाप चतुर आहे. मग हात सरळ, वा रे वा. हां, सरळ हात करा. वाकडे तिकडे केले तर उद्या जर काही झालं तर माझं नाव घेऊ नका. हां, आता तुम्ही पास झाले. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे लवकर पास झाले. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन सगळ्यांनी करा. विठोबा रखुमा. हा टाळी.
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एवढा मोठा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता बा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन केलेलं आहे. आपण ज्यांच्या दरबारामध्ये आहोत ना, त्या गणपती बाप्पांचं सुद्धा आपल्याला भजन करायचं आहे महाराज. पुन्हा एकदा हात वरती करा आणि सगळ्यांनी म्हणा, हां, गणपती बाप्पांना ऐकायला जाईन असं म्हणा. आता गणपती बाप्पाला ऐकायला काही एवढं काही अवघड नाहीये, पण अंतकरणातून भजन म्हणा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, 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 हा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हा हा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. घ्या हात खाली. ते काय सांगायची गरज नाही. देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. आपल्याकडे वेळ किती तुम्ही सांगा बरं का. आता माझं आडनाव आहे तांबडे, मी तांबडं फुटोस तर सोडायचं नाही, पण तुम्ही सांगा किती वेळ घेऊ मोजून. हां झाले ना, हां मग 5 मिनटं चालेल. तो परमात्मा, तो गणपती बाप्पा चतुर आहे तुकोबाळ्या म्हणतात. आणि नुसता चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळमणी धन्य तुची विठोबा. त्याच्यासारखा चतुर या जगतामध्ये दुसरा कोणी नाहीये. म्हणजे तुमच्या आमच्या चतुराईमध्ये सापेक्षता भाव पाहायला मिळतोय, पण देवाच्या चतुराईमध्ये निरपेक्षता भाव पाहायला मिळतोय महाराज. कारण देवापेक्षा चतुर या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये. आता माणसामध्ये किती चतुर असतात हो, माणसामध्ये फार चतुर असतात. आता एक शेवटचा दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. माणसामध्ये किती चतुर असतात सांगू का, ऐका. काय झालं, आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले. कुठे गेले, हां कुठे गेले, अमेरिकेला गेले. आता मंत्री अमेरिकेला गेल्यानंतर महाराज, मंत्री येते का काय महाराज आहे का, आला आणि गेला. मंत्री महाराज त्यांचा आहासी आहातक थाटमाटा असतो महाराज. तिथे गेल्यानंतर गेस्ट हाऊसला गेले, फ्रेश झाले आणि खुर्चीवरती बसले. त्या अमेरिकेच्या मंत्र्यांनी विचार केला की आता त्या ठिकाणी भारताचे मंत्री आले, मग त्या ठिकाणी त्यांना नाश्ता करायचा. पण नाश्ता कशाचा करायचा, पोह्यांचाच नाश्ता केला. पण त्याच्यामध्ये सगळे पदार्थ तुम्हाला जेवढे माहीत असतील तेवढे द्या टाकून, त्याच्यामध्ये तुम्हाला आणायचे नाही, द्या टाकून. सुंदर असे पोहेचा नाश्ता बनवला. पण डिश कोणता वापरला, आपल्यासारखा स्टीलचा नाही, मग चांदीचा डिश आणि सोन्याचा चमचा वापरला महाराज. कारण श्रीमंत देश आहे ना, तिथं काय कमी आहे. चांदीचा डिश आणि सोन्याचा चमचा वापरून सगळ्यांच्या समोर ते डिश ठेवले. आणि मग ते डिश आल्यानंतर सगळे असे गोलाकार खुर्चीवर बसलेले होते. आपल्यातल्या एका मंत्र्याने शेजारच्याला चिमटा घेतला आणि तो त्याला म्हटला, शामराव चमचा सोन्याचा दिसतोय. तो म्हटला, गप खाय, दिसन ते खायला हा काय भारत देश नाहीये. तिकडे केला भ्रष्टाचार. खडी खाय, डांबार खाय, हां वाळू खाय, अजून चारा खाय आणि जेलची हवा खायला जाय. आहे का नाही, तिकडे केला भ्रष्टाचार. पण इथं भ्रष्टाचार करायला काय हा आपला देश नाहीये, पण त्याला सवय लागली महाराज. पडिले वळण, हां सरळ करिता नाही श्वानाचे ते पुच्छ. आणि खापरा परीस काय करी, खापराला परीस काही करू शकणार नाही. स्वभाव असतो, स्वभाव जात नाही, मूळ स्वभाव जाईना.
चला तिकडे जायचं नाही आपल्याला. त्याला वाटलं नाही राव, चमचा तर न्यायलाच पाहिजे, कारण एवढा चमचा जर न्याला तर आपला गृहमंत्री फार खुश होईल, कारण गृहमंत्र्याला ते तर लई आवडतंय. आवडतं ना? हां, आवडतंय त्यांना लई. मग त्याने विचार केला चमचा तर न्यायचा, पण कसा न्यायचा? मग ते विनोदी होतं महाराज, त्या विनोदी होतं. त्याने सांगितलं आता हा चमचा न्यायचा, पण कसा न्यायचा? आणि मग त्याने विनोद करायला सुरुवात केली. एवढे हसवले, पोट धरू धरू हसले. खुर्चीवर कुणीच नाही, आडवे तिडवे पडस्तवर हसले, आयो आयो बाबो बाबो करस्तवर हसले. सगळे खाली पडले, कोणाचंच लक्ष नाही. असं त्याने पाहिलं आणि तो चमचा घेतला आणि आपल्या कोटच्या खिशामध्ये घातला. हे कोणीच पाहिलं नाही, पण आपल्यातल्याच एकाने पाहिलं. तो म्हटला राव, तो मंत्री आहे आणि मी काय पोतराज आहे का? हां, त्याला चालते मग मला काय कडू लागते का? पण तो विचारवंत होता सर. तो म्हटला एक चमचा हसायच्या नादामध्ये पडला म्हणून सोडून देतील बुवा, पण 2-2 चमचे गेले म्हणून जर झडती घेतली आणि दोन्ही चमचे आपल्याच देशाच्या मंत्र्यांकडे निघले तर आपल्या देशाचं नाव किती बदनाम होईल अमेरिकेमध्ये. ते विचारवंत होतं, पण ते विचारवंत होतं पण त्याच्यापेक्षा डबल चतुर होतं. याने पहिल्याने काय चतुराई केली? हसवले आणि फसवले. पण दुसऱ्याने पाहता पाहता फसवले. ते म्हटलं हो थांबा, सगळे शांत व्हा, सगळे शांत व्हा. सगळे शांत झाले, पुन्हा खुर्चीवर बसले. आणि मग तो शांत व्हा म्हणणारा जो होता ना, तो म्हटला हे बघा, आमचा भारत देश म्हणजे कलागुणांनी अतिशय युक्त आहे. आमच्या भारत देशातले कलाकार आपल्या कलेवर आपली उपजीविका भागवतात. आता ते अमेरिकेचे म्हटले हे कला काय प्रकार आहे? व्हॉट दिस कला? हे कला काय भानगडे? त्यांना माहीतच नाही ना बाबा. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे बघा, मी तुम्हाला एक नमुन्या करता एक कला करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कला. आणि मग त्याने काय केलं? त्याच्या प्लेटमधला चमचा घेतला, त्या खुर्चीवर उभा राहिला आणि सगळ्यांना दाखवला आणि म्हटला हे बघा, माझ्या हातातला चमचा दिसतोय का? अय मावशे, चमचा. असा तो म्हणला. मावशीचं लक्ष नव्हतं म्हणून त्याला इशारा जाता बरं का, हा जो चमचा दिसतोय का? म्हणे हो. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी हा चमचा आता मंत्र म्हणणार आणि मी माझ्या खिशात घालणार आणि झडती घेतल्यानंतर त्यांच्या खिशात निघणार. बघा काय डोकं वापरलं. आणि मग त्याने तो चमचा घेतला आणि मग मंत्र म्हणला, ओम भग भुगे भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. मला तेवढाच येतोय बरं का, कारण तात्या विंचू पाहिलाय म्हणून येतोय. आणि मग त्याने तो मंत्र म्हणला आणि आपल्या कोटच्या खिशामध्ये चमचा घातला. आता हे त्याने पाहिलं होतं ना अगोदर, त्याने घातलेला हे त्यानेच पाहिलं होतं. खिशामध्ये घातला आणि घ्या म्हणे आता त्यांची झडती. आता त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांचा निघला आणि यांचा पचला ना. काय पाहता? म्हणजे माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर, म्हणजे अनेकापेक्षा अनेक चतुर असतात. पण देवाच्या बाबतीत असं आहे का बाबा? अरे त्याच्यापेक्षा चतुर या जगामध्ये दुसरा कोणी नाही. सगळ्या चतुरांचा बाप तो चतुर आहे. म्हणून देव चतुर आणि जाणोनी अंतर वर्त तसे. भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणतो आणि त्याचं तसं ते वाटेल ते काम करतो बाळा. म्हणजे स्वतः द्वारकेचा राजा आहे, स्वतः सृष्टीचा चालक मालक आहे याचा विसर पाडतो आणि आपल्या भक्ताचं वाटेल ते काम करतो. का? कारण त्याच्या अंतकरणातला भाव जाणतो. आपल्या अंतकरणामध्ये गणपती बाप्पा बद्दल जर भाव असेल तर गणपती बाप्पा आपल्यासाठी धावून येतो, कारण देवाचं ब्रीद आहे ते. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी, अशा पद्धतीचा तो परमात्मा फार चतुर आहे आणि भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणून त्याचं वाटेल ते काम त्या ठिकाणी करतो, त्याचं तसं वर्तन करतो. म्हणून देव चतुर आणि जाणून अंतर वर्तत तसे. आणि मग महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तो देव चतुर आहे, एवढा चतुर आहे, सगळ्या जगाचा तो मालक आहे म्हटल्यानंतर त्याला लय अहंकार झाला असेल. महाराज म्हटले तो सगळ्या सृष्टीचा चालक मालक आहे, पण त्याला मी हे चालवतो, बोलवतो, हलवतो, डुलवतो, मी करतो, ह्या जो मी जो आहे ना त्या मीचा तो विटाळ मानतो. अभंगाचं शेवटचे चरण. आदित्य
देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे। आज या ठिकाणी अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला। वास्तविक पाहता आज खऱ्या अर्थाने श्री हरिभक्त परायण गाडे महाराजांची सेवा होती, पण काही कारणास्तव त्यांना येणं झालं नाही, म्हणून त्या ठिकाणी माझ्याच या जन्मभूमीमध्ये ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली। आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली ते समस्त ग्रामस्थ असतील, गणेश तरुण मित्र मंडळ असेल, या मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। आणि अगदी अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे थोडकं मोडकं चिंतन मी करण्याचा प्रयत्न केला। जे काही चांगलं असेल, जे काही योग्य असेल ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये शिळे तुकडे खाऊन त्या ठिकाणी तोडकं मोडकं ज्ञान मी ग्रहण केलं आणि ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला। मग जे माझं चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जा। असंच एका कीर्तनामध्ये म्हटलो, आपल्या संगमनेरमधलं गाव आहे, फक्त गावाचं नाव सांगत नाही। असंच मी एका ठिकाणी म्हटलो, नवीन चप्पल बादर घेऊन गेला। अरे सांगितलं मी, जे चांगलं म्हणजे काय माझ्या चपला न्यायच्या का? जे चांगलं म्हणजे ज्ञानोबारायांच्या जो कृपा प्रसाद आहे त्या ठिकाणी तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला। ना तरी बालक बोबडा बोनी का वाकडा विचुका पावली ते चोज कवरुणी माऊली रिजे जेवी, या नियमाप्रमाणे या ठिकाणी या अभंगावरती थोडंसं तोडकं मोडकं चिंतन केलं। जे काही योग्य असेल ते नक्कीच त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये उतरवा आणि जे काही चुकीचं असेल ते माझे बुद्धीचे दोष समजून मला परत करा। निश्चितच त्याच्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करीन। मी आज खऱ्या अर्थाने फार भाग्यवान आहे की माझ्या जन्मभूमीमध्ये या संगमनेर तालुक्यामध्ये मला ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली। पुनश्च एकदा त्या ठिकाणी गणेश तरुण मित्र मंडळाचं फार आभार व्यक्त करतो आणि एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवाच महाराज। आज या ठिकाणी सर्व विनेकरी बाबा आहे, आमच्या माता भगिनी आहे, सर्व टाळकरी मंडळी आहे, विनेकरी बाबा आहे, चोपदार बाबा आहे, अतिशय सुंदर असे गायनाचार्य आपल्या भागातलं हे वैभव आहे आणि यांना जपा बरं का, यांना जपा। पण आपलं काय होते महाराज, आपला कार्यक्रम कोणत्याही कार्यक्रमाला आपण त्यांच्या कानाला धरून कार्यक्रमाला उपस्थित करतो, पण जर मोठा कार्यक्रम असला 36 वर्ष असलं की मग आपल्याला शालीवाली लागतात। नाही लक्षात आलं? हां, आपल्याला शालीवाली लागतात, मग आपल्याला आपण विसरून जातो। पण महाराज एक लक्षात ठेवा, कोणतीही वेळेला कोणताही कार्यक्रम असू द्या, त्यांना तुम्ही हक्काशीर फोन केल्यानंतर तुमच्या मानधनाची अपेक्षा न करता खऱ्या अर्थाने आपला कार्यक्रम समजून त्या ठिकाणी येतात। ते शालीवाले ते आपला म्हणून नाही येत, मग याच्यासाठी येतात। बरं, यांच्या डबल टिबल देतात का? शोकांतिका आहे म्हणून हे रत्न आहे, अतिशय सुंदर असे मृदंगाचार्य या ठिकाणी आपल्या भागाला हे लाभलेलं रत्न आहे। त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्या ठिकाणी करतायत, अतिशय सुंदर असे। आता हे सगळे कीर्तनकार मंडळी आहे, माझं हेही भाग्य आहे महाराज की त्यांच्यासमोर माझ्यासारख्या पामराची ही सेवा त्या ठिकाणी ते माझ्या कीर्तनला टाळ घेऊन, नाही तर महाराज लोकांमध्ये सुद्धा काय कमी ताठा नसतो महाराज। मी कीर्तनकार आहे, मी कसं काय टाळ घेऊन उभा आहे, मग रोग येईल का तुला? काय शोकांतिका आहे महाराज, संप्रदायाचा नियम कुठं आहे, कुठं चालवलाय काही तपास नाही महाराज। पण आज खऱ्या अर्थाने याला काय म्हणतात, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता। कोणाचंही कीर्तन असू द्या, त्या ठिकाणी तनमन धनाने साथ जे करतात ना त्यांना खऱ्या अर्थाने सांप्रदायिक असं म्हणतात। अतिशय सुंदर अशी सिस्टम दादांची आहे। दादा गाव कोणतं? वा, आपले भूमिपुत्र आहे, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा वाजवा महाराज। कारण याचं कारण पण सांगून जातो की खऱ्या अर्थाने तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये योग्य व्यवसाय जर करत असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे। पण इथं पण शोकांतिका अशी आहे की कार्यक्रम छोटा असला का त्यांना बोलवतात आणि मोठा असला का त्यांनाच वा क्या बात आहे, टाळी वाजवा यांच्यासाठी। हां, मग हे जपलं पाहिजे, हे जपलं पाहिजे। असो, आज या ठिकाणी थोडासा उशीर झालेला आहे, सुरुवात व्हायला जरा थोडासा उशीर झाला होता, म्हणून आज या ठिकाणी तुम्हा सर्व अतिशय सुंदर असे श्रोते मंडळी महाराज, अतिशय मला वाटतं आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? हां, वा क्या बात आहे। आता इथं सगळे आलेच, मला वाटतं आलेच असतील, सगळे आले, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा। कारण हा कार्यक्रम एक गाव एक गणपती, कारण लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा कशासाठी केले? घरोघर गणपती बसवायला,
नाही. मग एक गाव एक गणपती कशासाठी? अरे गणपतीच्या आरतीच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी भजन कीर्तन असेल त्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र यावे आणि आपले विचाराची घेवाणदेवाण व्हावी याच्यासाठी गणपती उत्सव आहे. आणि आता घरोघर गणपती आणि आरतीला एकाची पाठ नाही. शोकांतिका आहे महाराज. असो, खरंच भाग्यवान मंडळी आहात आणि गणपती बाप्पांची तुमच्यावर फार मोठी कृपा आहे महाराज. मी मगाशी सांगितलं विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख प्राप्त करून आपल्या जीवनातलं दुःख हरण करण्याची देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. असंच त्या ठिकाणी तुमच्याकडून शुभ कार्य गणपती बाप्पा करून घेवो अशी प्रार्थना गणपती बाप्पांच्या चरणावरती करतो आणि अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय आज